मित्रांनो, कविप्रविष्य यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, उन्हाळा, पाण्याचं दुर्भिक्ष्य. खूप लोक आपल्या आपल्या घराच्या गॅलरीमध्ये पक्ष्यांसाठी, कुठे टेरेसवर, कुठे अंगणात, काही मुक्या प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करतात. अशा लोकांना सर्वप्रथम मनपूर्वक प्रणाम माझा. नुकतीच एक गोष्ट वाचनात आली, ती मी शेअर करू इच्छितो जास्तीत जास्त लोकांपर्यंत. आणि त्यातल्या त्यात जे लोक खेडोपाडी कुठल्या तरी अधिकारावर आहेत, मग ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, किंवा शहरासारख्या ठिकाणी महानगरपालिकेचे काही अधिकारी असतील, किंवा इतर काही खाती जी आहेत, जलसंधारण खातं, तिथं कोणी अधिकारी असतील, तर त्यांच्यापर्यंत ही गोष्ट कदाचित असेलसुद्धा. पण ज्यांना हे माहीत नाही त्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ. एका भूगर्भशास्त्रज्ञांनी अहवाल तयार केला आणि याच्यावरती बरंच विचारमंथन करून, चिंतन करून, मनन करून त्यांनी साधारण 5-10 वर्षापूर्वीची घटना आहे, स्वतःचा अहवाल सादर केला आणि स्वतः केलेल्या अभ्यासानुसार ती गोष्ट अंमलात आणण्याचा प्रयत्नही केला. गावाचं नाव शहादा. व्यक्ती चांगली सुशिक्षित आणि जिओलॉजीचा पण बऱ्यापैकी अभ्यास. नद्याचं पाणी ते वाहतं कसं, ते झिरपतं कसं जमिनीत, याबद्दलचा पण गाढा अभ्यासक. मग काय अहवाल दिला हो या छानपैकी शिकलेल्या व्यक्तींनी? त्यांनी अहवाल दिला की आपण उन्हाळा करत पाण्याचं दुर्भिक्ष्य म्हणून फक्त वरवरची मलमपट्टी करतो, पण जमिनीतला बोर खाली गेला असा आपण ओरडा करतो. आज 200 फुटावर होता, 2 वर्षात तो 500 फुटावर पण पाणी लागेना. आज परिस्थिती अजून बिकट झाली आहे, पाण्याचं दुर्भिक्ष्य वाढत चाललं आहे आणि बोरची लेवल 700 फुटाच्या पुढे चालली आहे. असा नुसता आरडाओरडा करणाऱ्यांना त्याने एक छान इलाज सांगितला आहे. कोणता इलाज आहे? नदीचं पात्र सामुदायिकरित्या ट्रॅक्टर लावून नांगरून काढायचं. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचा शोध जेव्हा लागला, तेव्हा त्या संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना, त्या संशोधकाला या समाजाने वेडच ठरवलं. इथंही काही दुसरं तिसरं काहीच घडलं नाही. त्या बुद्धिमान माणसाची थट्टा मस्करी झाली, त्याला वेड्यात काढलं गेलं. पण जेव्हा या गोष्टी शहादा या तालुक्यात अंमलात आणल्या, एक नदीचं पात्र जेव्हा त्यांनी उन्हाळ्याच्या पूर्वी नांगरायला घेतलं आणि मग पावसाची प्रतीक्षा करत चांगलं ते 5-7 किलोमीटरपर्यंत नदीचं वाहतं पात्र होतं, परंतु खूप कचरा साठल्याने, नको तिथे दगडगोटे साठल्याने जे काही पावसाळ्यात पाणी त्या नदीमध्ये यायचं ते सरळ वाहून जायचं. जमिनीमध्ये कुठेही झिरपण्यासारखी जागाच उरली नव्हती. आणि नेमकं याच गोष्टीचा अभ्यास करून, नुसता अभ्यास नाही, सखोल चिंतन मनन करून या बाबतीत त्यांनी तो अहवाल दिला होता. आणि त्या अहवालाप्रमाणे एका गावाने त्यांची गोष्ट अंमलात आणायचं ठरवलं. आणि तुम्हाला खरंच सांगतो मित्रांनो, 4-5 किलोमीटरचं हे नदीचं पात्र जेव्हा नांगरून काढलं, सगळा कचरा, दगडगोटे सगळे बाजूला झाले आणि त्या नदीचं पात्र एकदम मऊशार मातीमध्ये असं छानपैकी नांगरून आल्यासारखं झालं. आणि काय आश्चर्य, पहिला धो पाऊस जेव्हा पडला तिथे जून एंडला, तेव्हा त्या नदीच्या पात्रामध्ये पूर्ण ते पुराचं पाणी, धो पडलेल्या पावसाचं पाणी अक्षरशः काही तासांमध्येच जमिनीखाली झिरपून गेलं. म्हणजे अक्षरशः लोकांना असं वाटत होतं की आता पूर येईल आणि नांगरल्यामुळं तर आता जास्तच पाणी साठेल. अशा चिंतेत लोक असताना त्यांना नंतर पाणी झिरपलेलं दिसलं आणि नंतर नदीमध्ये साठलेलं पण दिसलं. परिणाम असा झाला की त्याच्या आसपासच्या
ज्या बोरची खोली 700 मीटरपर्यंत गेली होती ती 90 ते 100 मीटरवरती आली. म्हणजेच ह्या माणसाने केलेला अभ्यास, याने दिलेला अहवाल, त्याचं चिंतन, मनन आणि मग अंमलात आणणाऱ्या व्यक्तींना भरघोस यश मिळालं. मग नदी नांगरणं, तुमच्या खेडेगावामध्ये ओढे असतात, त्याचीही नांगरणी आपण करू शकतो. कुठे कुठे सुकलेले नाले असतात, कॅनॉल असतात, त्याचीही नांगरणी आपण करू शकतो. मग जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी पण या बाबतीत सखोल अभ्यास करावा. जी व्यक्ती आहे अभ्यासू, ज्यांनी प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे, त्याची वैयक्तिक भेट घ्यावी आणि खरंच गावागावामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला शेततळी आपल्याला अनेक शेतांमध्ये आता दिसून येतात, त्याचाही चांगला परिणाम आपण बघितलेला आहे. त्याचप्रमाणे हा नदी नांगरणे, नाले नांगरणे, ओढे नांगरणे ह्या पण गोष्टी जर अंमलात आणल्या आणि जनसमुदाय ज्यांची ज्यांची त्याच्या आसपास शेती आहे त्यांनी जर एकत्रित येऊन थोडंसं श्रमदान, थोडासा खिशाला चाट मारून नंतर सरकारच्या योजना कदाचित व्हायला लागतील. हा प्रयोग जर खूप मोठा यशस्वी होत असेल तर नक्कीच सरकारही याच्याकडे लक्ष देईल, अशाच मला अपेक्षा आहेत. मित्रांनो, अतिशय मला तरी संकल्पना आवडली. मग पावसाळ्याच्या पूर्वी उन्हाळा संपता संपता जिथं म्हणून तुम्हाला कोरडी कोरडी पात्रं दिसत आहेत, मग तो ओढा असो, तो नाला असो, तो कुठलाही छोटासा पाणवठा असो, तो जर आपण नांगरण्याचा प्रयत्न केला तर त्या त्या ठिकाणी जमिनीमध्ये पाणी झिरपण्याचं प्रमाण वाढत राहील आणि परिणाम याचा अगदी सकारात्मक दिसेल. आसपासच्या सगळ्या विहिरींना कुठे ना कुठे झरे पाझरताना दिसेल. आसपासच्या बोरला त्या पाण्याची लेवल, जो आज खूप खोल गेलं आहे, प्रत्येक बोर तुमचं 350 मीटरच्या पेक्षा खोल जावं लागतं आहे, तेव्हा कुठे तुम्हाला थोडंफार पाणी मिळतं आहे, हा प्रकार सगळा बंद होईल आणि भूगर्भातलं पाणी जे संपत चाललं आहे, ज्याचा आपण अतोनात उपसा करतो आहे, कळत न कळत असं वाटतंय आपल्याला की ही संपत्ती आपण मरेपर्यंत पुरणारच आहे, पुढच्या पिढीचं काय देणं घेणं आहे आपल्याला. पण ही मनोवृत्ती आपल्याला टाकून द्यावी लागेल आणि असे नदी नांगरण्याचे प्रयोग, नाले नांगरण्याचे प्रयोग, आपल्याला जिथं जिथं म्हणून पाणवठे आहेत ते पुनर्वापर त्यांचा कसा करता येईल, ते पाणवठे जर पूर्ण सुकून गेले असतील, कुठे दगडमाती जमा झाली असेल तर त्याला आपल्याला पुन्हा जीवित कसं करता येईल, याच्याकडे जर आपण सामुदायिकरित्या लक्ष दिलं तर नक्कीच काहीतरी क्रांती घडून येईल आणि आपोआप भूगर्भातलं जल जेव्हा वाढतं, बोरच्या पाण्याची लेवल 700 मीटरवरनं 90-100 मीटरपर्यंत जेव्हा येते, तेव्हा आसपासची शेतीसुद्धा सुधारण्यासाठी मदत होते आणि परिणाम शेतकरी आपला, जो आज खूपच पीडित झालेला आहे, त्यालासुद्धा 4 चांगले दिवस नक्की पाहायला मिळतील. त्या संशोधकास आणि ज्यांनी शहादा तालुक्यात हा प्रयोग यशस्वी करून दाखवला त्याला प्रवीचा कडक सॅल्यूट.